बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह असावे मी सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह करोनिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह विठ्ठला अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निसंदेह पांडुरंगाचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Namo
त्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोजम सांद्र निलाभुदावम जगननिहित पाणी मन्ननम मन्ननानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत कैलासराना शिवचंद्र मवळी फणेंद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओमेकदंताय विद्महि वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड शंभुतं तं नमामि शनेश्वरं मस्तके पायावरी मस्तके पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या नर नारी बाळे अवघा नारायण ऐशे माझे मन करी देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री राम दरबार वारकरी शिक्षण संस्था अधिष्ठान संत श्रेष्ठ ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा क्षेत्राखाली चालत असलेली ही संस्था माऊली ज्ञानोबरायाचा आशीर्वाद सकल संतांची कृपा आणि त्या कृपा क्षेत्राखाली या संस्थेवर बाल संस्कार शिबिर गेली 21 दिवस आणि हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या महोत्सवातील आजचं हे कलशपूर्व सेवेचं कीर्तन आहे कालेच्या पूर्वसंध्येचं
सांगतेच्या पूर्वसंध्येच. म्हणून या गेली 23-24 दिवसाच्या यज्ञातली मागणी भगवान परमात्म्याकडे मागत असताना अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल, पण अभंग परिस्थिती अनुरूप आहे, वस्तुस्थितीला घटनास्थळाला शोभनीय आहे. तो अभंग उपस्थितांच्या साक्षीनं सेवेसाठी घेतला, गायला. तो अभंग देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा विठ्ठल. साधकाच्या जीवनातली अवस्था आणि साध्याची प्राप्ती होण्यासाठी जे पूरक भांडवल लागतं त्याची मागणी तुकोबराय भगवंताकडे करतात. प्रभू, कधी नाही राजा तुझ्याकडे मी मागितलं, पण आज मी तुझ्या दारामध्ये तुझ्या दरबारात याचना करतो. प्रभू, मला हे सगळं जगत ब्रह्मांड रूपानं दिसलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी माझ्या मनाचा प्रतिबंध जो मला आडवा आला दिवसेंदिवस, तर त्या संबंधानं मी माझी काही इच्छा प्रगट करतो. बघ, माझं पूर्व संचित आणि पुण्य शिल्लक असेल तर मला न्याय दे. आणि मग तुकोबराय प्रभूच्या समोर बोलते झाले. नर नारी बाळे अवघा नारायण, आणि ऐसे माझे मन करी देवा. मला या जीवसृष्टीतील प्रत्येक व्यक्ती या अनुसंधानानं दिसली पाहिजे. द्वैत जीवनातलं जावं, सदाचार अंतकरणावर नांदावा, आणि अखंड मी भक्त प्रल्हादासारखा नारायण नामाचा उपासक बनावा. कारण आज नरसिंह जयंती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय प्रभू परमात्म्याकडं परिस्थिती अनुरूप याचना करतात का देवा, माझ्या मनाची वृत्ती अशी झाली पाहिजे, माझ्या जीवनामधला हा बदल झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी तुझ्या दरबारात रिक्वेस्ट करतोय, प्रार्थना करतोय, याचना करतोय, मागतोय. देवा बघ, जर माझं चारित्र्य निष्कलंक असेल आणि माझी भक्ती तुझ्यापर्यंत पोचली असेल तर निसंकोचपणे देवा तू मला होकार देशील, असा मी अंदाज तुझ्याकडून व्यक्त करतो. जगत नियंत्या प्रभू परमात्म्याच्या समोर तुकोबराय बोलते झाले. आणि जगद्गुरु तुकोबरायला ब्रह्मांड नायकानं सांगितलं, तुकोबा, अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला सांगा. तेव्हा जगद्गुरु तुकोबरा सांगतात, माझ्या जीवनामध्ये नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वैंद्व आणि अवघा गोविंद निसंदेह. जे प्रतिबंध आहे परमार्थामध्ये, काम यशो क्रोध येतो रजोगुणो समद्भवा, ते विषय दरीचे वाघ मारक जे. ते विकार माझ्या मनाला स्पर्श करू देऊ नको. नयो काम, नयो क्रोध, नयो दोष, नयो निंदा माझ्या जीवनामध्ये हे येऊ देऊ नको. गोविंद नामाचा छंद मला लागू दे, का जेणेकरून माझी काया कृष्ण रूप होईल. यासाठी मी देवा तुझ्या दरबारात मागतो. संसार सदन करण्यासाठी मी मागत नाही. याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबरायला भगवान परमात्मा बोलले असतील. माझा कीर्तनापुरता माझा अंदाज आहे. तुकोबा, अजून तुझ्यासाठी काय अपेक्षित आहे बोल. तेव्हा तुकोबरायने सांगितलं, असावे मी सदा विषयी विरक्त, आणि काया वाचा चित्त तुझे पायी. नुसतं शिबिरापुरतं नको, नुसतं सप्त्यापुरतं नको, नुसतं चातुर्मासापुरतं नको. सदा अखंड माझं चित्त तुझ्या चरणारविंदी वाहण्याची सद्भावना माझ्या अंतर्मनामध्ये व्यक्त करतोय, आणि ती पूर्ण करशील अशी अपेक्षा आणि याचना मी तुझ्या दरबारामध्ये मागतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायने सांगितलं, असावे मी सदा विषयी विरक्त. जे विषय प्रतिबंध आहेत, ज्या विषयानं आत्तापर्यंत अत्येकाचा घात केला, असे विषय माझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नको. त्यापासून मला 4 हात 2 हात लांब ठेव प्रभू. नक्कीच माझ्या जीवनाचं सोनं होईल, आणि याच्यासाठी मला
कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. मला परावलंबी जीवन जगायचं नाही, स्वावलंबी बनायचं आहे. आणि तू जगाचा सूत्रधार आहे म्हणून कोण्या हलकटाकडे मी हात नाही पसरला. तू जगाचा बाप आहे, तू आमचा बाप आहे, सर्व विश्वाचा करताय म्हणून मला तुझी मदत अपेक्षित आहे. करोन या सहाय्य पूर्वी मनोरथ आणि व्हावे कृपावंत. तुका म्हणे मोबदल्यात भजन विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आदी कर्तव्य समजून श्री क्षेत्र तांदळवाडी फाटा अधिष्ठान श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था त्यासाठी लाभलेले आशीर्वाद माऊली ज्ञानोबरायाच्या कुशीत इंद्रायणीला साक्षी ठेवून सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेऊन जे कलागुण सद्गुरु कृपेतून माऊलीच्या आशीर्वादातून मिळाले, सेवितो हा रस वाटितो अनेका या न्यायानं संस्थेचे संस्थापक प्रातस्मरणीय आदरणीय सर्वगुण संपन्न सर्वश्री दीपकजी महाराज ढोकळे यांच्या संयुक्त विद्यमानं त्यांच्या गुरुजन वर्गाच्या आशीर्वादातून मित्रमंडळीच्या गुणीजनांच्या ज्येष्ठ महाराज मंडळीच्या तथा बेटाच्या परंपरेतील सर्व संतांच्या जन्मदात्या मात्या पित्यांच्या आशीर्वादातून आजपर्यंत केलेली वाटचाल आणि त्या वाटचालीत गाठलेलं यशाचं शिखर त्याचं गोड कौतुक करण्यासाठी मला मिळालेलं हे व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर संधीचं सोनं करताना उपस्थित गुणीजनांच्या साक्षीनं मी अभंग तुकोबरांचा गायला. वेळे अभावी सगळ्याच अभंगाच्या शब्दाला मी स्पर्श करायला कदाचित कमी ठरेल, पण तुमचा आस्वाद घेण्यासाठी जे रसिक, जे श्रोते, तुमचे चाहते, फॅन पंचक्रोशीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं उपलब्ध आहेत, त्याचा किस प्रमाण देऊन काढण्याचा माझा प्रयास असेल. सगळंच कीर्तन आणि अभंग यासाठी नाही, संधीचं सोनं करायचं आहे. आणि या आजच्या संकीर्तनाला लाभलेलं गोंड स्वरूप सौंदर्य ते तुमच्या येण्यानं हा अलंकार गोड सजला आणि त्याला सौंदर्य प्राप्त झालं. आजच्या संकीर्तनाला महाराष्ट्रातील गायनाची बुलंद तोप ज्या व्यक्तीचं गोड कौतुक उभ्या महाराष्ट्रानं केलं, आपल्या मुखातून कितीही बोललं तरी ते कमी पडेल, मला माहित आहे. याच्या अगोदर बसून तुमची गायनं ऐकली, पण माझं आज सौभाग्य आहे का तुम्हाला साथीला घेऊन कीर्तन करण्याची संधी मला दीपक भाऊंनी उपलब्ध करून दिली. या संधीचं सोनं करताना आपण सर्वजण आमच्या या पवित्र नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात छोट्याशा तांदळवाडी गावात फाट्यावर आपण आलात. हे तुमचं प्रेम तुमच्या येण्यानं तुम्ही स्पष्ट केलं का ज्याचं हृदय पवित्र असतं आणि प्रेमानं जोडलं जातं तिथं बाकीच्या गोष्टीचा विचार होत नाही, वेळ देता येतो हे तुम्ही दाखवून दिलं. एकदा टाळी वाजवा. खरं तर ज्या कैलासाचं वर्णन पुराणानं केलं, काय ज्या कैलासाचं वर्णन पुराणानं केलं आणि शिवानं जर कैलासाचं राहणं पसंत केलं असेल तर निवृत्तीने कैलासाची स्तुती का ना करावी. प्रत्यक्ष कैलास महाराज पवार भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व, स्वर भास्कर, स्वर अलंकार ज्या उपाध्या दिल्या जातील त्या कमी पडतील. तुमच्या कलागुणाला, तुमच्या पवित्र कलागुणाला माझं वंदन. त्याचप्रमाणे या सृष्टीची निर्मिती ज्या ओंकारातून झाली, काय ते ओंकार
आकार उकार आणि मकार त्याचा तयार झालेला ओंकार कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहतो, यापेक्षा वेगळं काय असावं. गोड धन्यवाद तुम्हाला. संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करायची ताकद आहे. ज्याला आम्ही रवी म्हणतो तो स्वतःला दास समजतो. ही नम्रता आहे, ही नम्रता आहे. ही सगळ्यांकडेच नसते. आणि हे सगळं करत असताना दीनानाथ कीर्तनाला नामपरवर्ण येतात, हे काय कमी आहे. बाप माझा दीनानाथ वाट भक्ताची पाहात, या न्यायानं दीनानाथ महाराज इथं उपलब्ध आहेत. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट, सर्व गुण संपन्न सर्वश्री, ज्यांच्याकडं आपण एका पवित्र नजरेनं बघतो, खऱ्या अर्थाने ज्यांच्या वाजवण्यानं चांगल्या चांगल्याच्या हृदय पटलावर उजाड पडतो, ते मोजाड दिनेशजी महाराज मोजाड, तेही या कार्यक्रमाला उपलब्ध आहेत. एरवी कधीतरी कीर्तनाच्या माध्यमातून प्रसंगावधान महाराजांचा जिल्हास्तरीय कार्यक्रमातून एक गोड सत्संग घडतो. आज आमच्याच दारात तुम्ही अतिथी म्हणून आलात. अतिथी देव भव. या संपूर्ण यज्ञाची सांगता करण्यासाठी खरं तर कलशपूर्व संध्येत या यज्ञाची पूर्ण आहुती करण्या अगोदर यज्ञेश इथं उपलब्ध आहेत, यज्ञ नारायण म्हणून. त्यांनाही कौतुक करतो, धन्यवाद देतो. आपल्या पंचक्रोशीतील अनेक गायक वादक महाराज मंडळी इथं उपलब्ध आहेत. सर्वच मला वंदनीय आहात, पूजनीय आहात, हृदयस्थ आहात. सर्वांना वंदन करतो. त्यामध्ये आमचे शिंदे माऊली आलेले आहेत, डोंगरगाव भजनी मंडळ आहेत, त्याचप्रमाणे सर्व महाराज मंडळी इथं उपलब्ध आहेत. गोरख महाराज आहेत, अविनाश दादा आहे, रमण महाराज आहेत, आदी करून श्रेयश्रम महाराज वगैरे ही सगळी मंडळी इथं उपलब्ध आहेत. आणि महाराजाच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थीगण. आणि गोड अशी देखणी साऊंड सिस्टम, तुम्हाला सगळ्यांना पूरक गोड असा आवाज ज्यांच्या कलागुणानं दिला त्यांनाही वंदन करतो. सुंदर असे विनेकरी आहेत. आणि आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्याकडून होतंय ते आपल्या सर्वांचे लाडके गोड असं आपलं गजर हरी नामाचा चॅनल. कुठेही आवाज दिला का हा माणूस उपलब्ध असतो. कीर्तन कोण्या बुवाचं आहे त्याच्यापेक्षा त्याची प्रसिद्धी कशी होईल ही भावना तुमच्याकडे आहे. तुमच्या चॅनलना कोटी कोटी प्रणाम करतो. ही सगळीच गुणीजन वैष्णव वारकरी आणि या विद्यार्थ्यांना या संस्थेत महाराजांच्या स्वाधीन करून ज्या आई बापांना आपल्या मुलांचं सौभाग्य घडवण्यासाठी गेली वर्षानुवर्ष या संस्थेमध्ये टाकलं, त्या आई वडिलांसाठी एकदा टाळी वाजवा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. बस अनेक शब्द त्यांच्यासाठी आहेत. पण कौतुकास आपण पात्र आहात. जे विद्यार्थी तर शालेय शिक्षणासह वारकरी शिक्षण संस्थेतल्या कलागुणाचा आविष्कार हृदय पटलावर महाराजांच्या आशीर्वादानं मिळवतात, त्या विद्यार्थ्यांना प्रास्ताविकात शुभेच्छा देतो. गोड असं हे नियोजन आहे. परिसरातली सगळी गुणीजन टाळ घेऊन उभे आहेत. शिवाजी दादा वगैरे धनकवाडीची मंडळी इथं उपलब्ध आहेत. खाली बसलेली बरीच बाळापूर असणारी प्रभागातील अनेक मंडळी इथं उपलब्ध आहेत. आमचे पोटे महाराजांचे चिरंजीव माऊली महाराज आहेत. आणि गुरुस्थानी असणारे आदरणीय आमचे रंजाक बाबा, आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार श्याम महाराज, गोरख महाराज, आविदादा, ऋषीदादा, ही सगळी मंडळी इथं उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रातस्मरणीय आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे इंगळे महाराज, त्यांचं फार गोड असं या ठिकाणी काम आहे.
इंगळे महाराजांसाठी सुद्धा एकदा प्रशांत महाराज इंगळे त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सोपान काका इथं उपलब्ध आहेत. टावर खालीच रेंज गेली असती खरं तर. कारण कैलास महाराज मला 22-23 वर्ष झाली कीर्तन क्षेत्रात येऊन. तेव्हापासून हे माझे जुने खेळाडू आहे पहिल्यापासून, आणि कायम बरोबरच असतो. आजही सुद्धा कुठेही वियोग नाही. सगळीच मला तुम्ही कौतुकास पात्र आहात. आता स्तुतीपेक्षा मला वस्तुस्थितीला किंमत द्यायची आहे. पण हे सगळं करत असताना अजून वस्तुस्थितीचा थोडा परिपाठ मी मांडणार आहे. ते म्हणजे आमचे मामा श्री शिंदे परिवार, त्यामध्ये आमचे थोरले मामा श्रीराम पाटील शिंदे, नाना मामा आणि हरी मामा, आम्ही त्यांचे भाचे. आणि तेच नातं जपत असताना आजपर्यंत मामा भाच्याच्या नात्यात कुठे आजपर्यंत वियोग आला नाही. आणि म्हणून माझे साडू आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानदेव भाऊ असतील, सखा भाऊ असतील, रंजक बाबा असतील, या बंधुत्वाच्या प्रेमानं आमच्या संप्रदायाला दिशा देण्यासाठी एक पवित्र रत्न दीपक महाराजांच्या माध्यमातून आम्हाला हे उपलब्ध करून दिलं. कधी बापाची उंची ही पोरांकडून घडते, तर कधी पोराची उंची ही बापाकडून घडत असते. हा संप्रदायातला उंचीचा फरक बेटाशी निगडीत राहून जे आत्मसात केलं ते या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराजांनी खूप कमी वेळात, दीपक दादांनी एवढी ही गुणीजन जोडून ठेवली. हे गेली कित्येक वर्ष आमच्या सारख्याला जमलं नाही. त्याचा दाखला तिथं दिला. आणि पुन्हा मला तारीख देताना सांगितलं, काका तुमचं कीर्तन याच दिवशी ठेवायचे का त्या दिवशी रविदास महाराज जगदाळे, रविदासजी मते, दिनेशजी महाराज मोजाड, आदरणीय कैलास महाराज, ओंकार महाराज, अजून 10-5 नावं यज्ञेश महाराज घेतली. एवढी लोक इथं येणार आहे. आणि त्यांना आपल्या रक्ताच्या नात्यातले कीर्तनकार किमान समाजापर्यंत यावे हा दूर दृष्टिकोन ठेवून पोरांनी बापाची उंची वाढवण्यासाठी केलेला हा साधा खटाटोप आहे. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची या. त्यांचे आई वडील धन्य आहेत. म्हणून जीवनामध्ये योग्य दिशा देण्यासाठी हे बाल संस्कार शिबिर आहेत. आणि या शिबिरामध्ये कित्येकांचं जीवन बदलणार आहे. ओंकार महाराज, आज तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांनी तुमच्या कोवळ्या मनावर हे पारमार्थिक प्रतिबिंब उमटवलं. तुमच्या कलागुणानं महाराष्ट्रातील अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं. आज तुम्ही तुमच्या कलागुणानं मोठे झाले असाल, पण श्रेय आई वडिलांनाच जातं, त्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून आई वडिलांच्या माध्यमातूनच हे सगळं जीवनामध्ये मिळतं. म्हणून आपली मुलं कोण्याच ट्रॅकवर चालावी याच्यासाठी संपत्तीपेक्षा संस्कार देणं ही काळाची गरज आहे. गरज आहे. काठी ओली आहे तोपर्यंत वाक देता येतो, लोखंड गरम आहे तोपर्यंत आकार देता येतो. एकदाच कायद्याच्या बाहेर गेलं का जीवन बेकार होतं. हे ध्यानात ठेवा. म्हणून कोणत्याही गोष्टी वेळेच्या आत महाराज जीवनामध्ये त्या केल्या पाहिजे, त्या मिळवल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी गुरु तेथे ज्ञान. महाराज म्हणतात जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. आणि ती गुरु होण्याची, सद्गुरु होण्याची, मार्गदर्शक होण्याची खऱ्या अर्थाने परमपुण्याई ही आमच्या दीपक दादाला मिळाली. कमी वेळामध्ये किती विद्यार्थी आजही सुद्धा रविदास दादा ही विद्यार्थी ज्या ज्या सप्ताहाला जातात तिथं
या वारकरी शिक्षण संस्थेचं नावच निघतं. कुणी घडवली ही सगळी विद्यार्थी? किती पावल्या सुंदर खेळतात, हरिपाठ किती देखणा म्हणतात, सगळ्या गोष्टी. त्याचं कारण आहे सत्य कटू असतं, पचवायला जड जातं, पण इफेक्ट गोड असतो, त्याचा फायदा लाईफ टाईम असतो. हे म्हणून आपल्या आई वडिलांनी मुलाच्या संबंधानं प्रेम दर्शवत असताना जो विश्वास महाराजांवर टाकला, आज जे तुमच्या घरी मिळणार नाही तुमच्या लेकराला उन्हाळ्याच्या सुट्टीत खायला, असे 56 भोग महाराजांच्या अनेक दात्यांनी इथं आणून दिलेत. स्वतःहून दान करण्याची खऱ्या अर्थाने किमया त्यांनी केली. आणि आज असंच पाठबळ, असंच गोड आशीर्वाद दीपक महाराजांच्या आणि या परिवाराच्या पाठीमागला आपला असेल, असं मी सुरुवातीला आशावाद व्यक्त करतो. नक्कीच का नको म्हणून सत्य काम, चांगलं काम करत असताना आज अनेक संस्थापकांनी वेगवेगळे कॉलेज, शाळा, अनेक संस्था काढून ठेवलेल्या आहेत. चाहे इंग्लिश मीडियम असेल, अन्य ठिकाणी तुमची मुलं शिकवत असाल, पण तुमचे मुलं तिथं डिग्र्या घेऊन तुम्हाला शेवटी सांभाळतीलच याची गॅरंटी कुणी देत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही वारकरी संप्रदायाच्या या पटलावर चालाल, त्या दिवशी मी खात्रीपूर्वक सांगतो, किमान तुमच्या आई वडिलांना तुम्ही चोपाळ्यात नाही ठेवणार, पण जगाच्या भीतीपोटी माऊली ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या विचाराचे संस्कार तुमच्या वृद्धपकालामध्ये आजचे तुमचे गेलेले दिवस सुखद अनुभव देतील. विठ्ठल मध्ये योग्य दिशा देण्यासाठी, आमच्या मनावर परिवर्तन होण्यासाठी ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अथी अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी, तनु मनो जीवे चरणासे लागावे, अन अगरगता करावे दास्य सकळ. दास बनून जा, सेवक बनून जा. तुमच्या जीवनातली नम्रता परमार्थिक व या हृदय पटलावर वटावी असं वाटत असेल तर या वाटेवर जाताना तुमच्या जीवनामध्ये नम्रता नावाचा गुण ठेवा. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये नम्रता असेल तो त्या दिवशी विश्व जिंकतो. साधू संतांची प्रमाण आहे रविदास महाराज. नम्र झाला भूता तेने कोटिले भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता नावाचा गुण जीवनामध्ये असला पाहिजे. पण कला गुणाचा आविष्कार जीवनामध्ये झाल्यानंतर नम्रता नावाचा गुण येण्याऐवजी अंतरातला इगो वाढतो. त्याला काय कारण? तर त्याला कारण आहे माझ्या कला गुणाचा अहंकार ज्या दिवशी वाढत जाईल त्या दिवशी तुमचं पतन हे ठरलेलं आहे. म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये जे स्थान प्राप्त झालं त्या प्राप्त झालेल्या साधनावर आरूढ झालेले असताना सुद्धा, त्या स्टेपला गेलेले असताना सुद्धा त्यांनी एकच गोष्ट भगवंताच्या समोर सांगितली, देवा लहानपण देगा देवा, लहानपण
गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. ते इंग्रजांनी घाण केली, घड्याळ सोडून गेले. आखल लुटलं असतं तर चाललं असतं, घड्याळ न्यायला पाहिजे होतं. काटा 8:30 कडे गेला. महाराज लहानपण जीवनामध्ये असावं. मुंगी होऊन साखर खाण्यात जो आनंद आहे, कैलास महाराज हत्ती फोडून लाकडं फोडण्यात नाही. काय वाङ्मय आपलं, काय उंची आहे जीवनातली. कधीतरी त्यातले 2 शब्द आमच्या हृदय पटलावर कोरले जावे. संप्रदाय इतका उंचीचा आहे. म्हणून आमच्या कोवळ्या मनावर आधी राज्य करण्यासाठी आज हा सगळा लवाजमा इथं उपलब्ध केला महाराजांनी. कारण त्यांना इथंच मल काय, विक्षेप काय, आवरण काय, साधी संत, अनादि अंत या कोट्या सांगून नाही जमणार. आत्मा काय, ब्रह्म काय, ब्रह्मांड काय, या सगळ्याच गोष्टी नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेन एक वेळे तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके, मौली ज्ञानोबा बोलतात. त्याला हळूहळू या सगळ्याच गोष्टी शिकवायच्या आहे. आणि हे शिकवण्यासाठी फार मोठा अट्टहास असतो. आपल्या घरातलं एक लेकरू सांभाळायला सुद्धा रवी दादा चांगली माणसं नाकी नळ येतात. आईबाप आज ही सगळी पोरं सांभाळायची आहे. त्यांच्यावर संस्काराची दिशा दीक्षा द्यायची आहे. बरं किती ते वय चाभरं असतं, किती विचित्र असतं, पण तरीही सुद्धा त्याला एक शाब्दिक धाक, त्यावर शब्द सुमनाचा अंकुश ठेवून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं असतं. ही तारेवरची कसरत आहे. क्रिया करूनी दाविती अंगी. क्या बात है. क्रिया करूनी दाविती साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे तुम्ही संत जगी, आणि क्रिया करोनी दाविती अंगी. त्याचं नाव मास्तर, त्याचं नाव गुरुजी, त्याचं नाव शिक्षक. ही उपाधी या वयात माऊली ज्ञानोबराच्या आशीर्वादानं दीपक महाराजांना घेण्याची संधी मिळाली. कुळाचं पुण्य आहे. आई वडिलांची ही सेवा आहे, त्यांनी घालेले संस्कार आहे, आणि त्या संस्कारानं माणूस मोठा होतो. प्रसवली तया, प्रसवली तया, प्रसवली तया, कुळाचा उद्धार. प्रसवली तया, शब्दाला प्रमाण आहे ब तुमच्याकडं. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसावली, प्रसावली तया कुळाचा उद्धार. जे ध्याती अंतर पांडुरंग. नारायण अखंड देवाचं नामचिंतन, मुखातून भगवत चिंतन. खरंच महाराज फार फार गोड. इतकं मी पडेल मी बरं का तुमच्याकडं. तुमच्याकडं बघताना मला असं वाटतंय मी कीर्तनकार झाल्यासारखं वाटतंय. आमदार नाही म्हणणार, तिसरा अपत्य धोका देतंय.
बरोबर आहे ना. म्हणून मला हे सुरुवातीलाच वाटलं होतं, तुमच्याकडे बघताना मला असं वाटतंय सांगावं, पण मी म्हटलं जाऊ दे, अजून सुरुवातीलाच एवढे छक्के उडून नाही जमणार, कधीतरी हळूहळू हळूहळू जमल, थोडं थोडं. पहिलीच भेट आहे ना आपली, होईल कधीतरी. आणि बाकी एवढंच राहिलं होतं, बाकी काय नाही. याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेस बरीच लोक हाताळली, काही अडचण नाही. पण बाकी तुमची पहिली भेट आहे. पहिल्या भेटीत करा संधीचं सोनं, बाकी काय घ्या सांभाळून. सगळा सर तुमच्यावरच टाकलाय, आता फक्त वासराला पळायचंच ठेवलंय, बाकी काही अडचण नाही. मी बोललोय अभंगाचा भाव इतका काही मी मानणार नाही, पण या भावात तुम्ही मिळाले तर तुम्हाला मी सोडणार नाही. अडचण काहीच नाही ना, बरोबर आहे ना. हा सत्य आहे, खोटा अजिबात बोलतच नाही मी. महत्वाचा मुद्दा आहे, जीवनामध्ये जे लागतं ते पूरक आपल्याला मिळावं, त्यासाठी कृपा कुळाची व्हावी, त्यासाठी कृपा सद्गुरूची व्हावी, आणि त्यासाठी कृपा देवाची असावी. म्हणून परमार्थिक जीवन जगत असताना आपल्या मनावर अधिराज्य परमार्थाचं व्हावं, यासाठी संत भगवंताकडं चुकीचं मागत नाही, मागण्याची इच्छाही नाही, कारण मागणाऱ्याच्या यादीत संत बसत नाही. विचारलं भगवंतानं, का हो तुम्ही ही साधना कशासाठी करताय, तेव्हा तुकोबराय हॉल अँड सॉल सडीतोड बोलले, देवा तुझी दसोडी सुद्धा देऊ नको. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी तरीचे नाते, परी आहे आवडी. तुका म्हणे साधकाचा जीवनातला विरक्त भाव तुकोबरायानं बोलून दाखवला तुम्ही दिलेल्या प्रमाणानं. देवा तुझा गोड गैरसमज आहे, आम्ही भामचंद्र भंडाऱ्या डोंगरावर भजन करतो आणि मोबदल्याकडून तुला लुटतो, असं नाही. मग तुझी दसोडी सुद्धा देऊ नको. मग का भजन करताय, परी आहे आवडी भजनाची म्हणून, तुझ्या दर्शनाची म्हणून, तुझ्या दर्शनाची आवडी आहे म्हणून. चाहे तू आम्हाला एखाद्या कला गुणानं मोठं करशील, कीर्तनकार बनवलं मला, वक्तृत्व देऊन मला मोठं करशील, अभंग सोडवताना दृष्टांत सिद्धांत धादांत प्रमाण या सगळ्या गोष्टी चौकटीत देशील, शब्दाच्या पदापदाचा अर्थ माझ्याकडून करून घेशील, गायन कला दिली तर शेवटच्या पट्टीकडे जाऊन मी गायन करेल, ताल स्वराचं ज्ञान माझ्याकडे असेल. पण हे सगळं करत असताना कदाचित जर तू माझ्या पाठीमाग अहंकाराचा भुंगा लावून दिला तर माझं जीवन पाण्यात जाईल, माझं केलेला परमार्थ मातीत जाईल. याच्यासाठी म्हणून हे सगळं करण्यासाठी माझा शरीराचा कोणताही पार्ट कुठेही गेला तर जाऊ दे, त्याला प्रतिबंध करू नकोस. पण या शरीराला चालवणार जे मन आहे ते या देहाचा राजा आहे. हे शरीर चालवण्यासाठी आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मला सगळा बदल आणि परिवर्तन नाही झालं तर हरकत नाही देवा, पण मी तुझ्याकडे हात नाही पसरला. माझ्या कला गुणाचा आविष्कार टिकून राहावा, तुझं माझं साक्यत्व जोडून राहावं, तुझ्या माझ्यात वियोग होऊ नये, याच्यासाठी मला जे लागतं, जे प्रतिबंध आहे, मी तुझ्या समोर बोलून दाखवतो. माझी भावना ही आहे, मला पोहोचले पाहिजे आणि त्याच्यासाठी नर नारी बाळ याचा भेद जावा. अभंगाचं पहिलं नर नारी बाळ अवघाना, नरी नारी बळे अवघा नारायण, नरी नारी बळे अवघा नारायण, नरी नारी बळे अवघा नारायण. Oh
असे बोलू लागले, देवा साधनेमध्ये व्यत्यय नसावा, माझ्या परमार्थाची उंची, कलागुणाची उंची टिकून राहावी, याच्यासाठी माझ्यात भौतिक बदल केल्यापेक्षा आध्यात्मिक बदल झाला पाहिजे. काय पाहिजे? नर नारी बाळे अवघा नारायण. प्रत्येकाच्या ठिकाणी मला नारायण दिसला पाहिजे. आज जितकी जितकी माणसं नावारूपाला आली, चाहे क्षेत्र राजकीय असो, आध्यात्मिक असो, शैक्षणिक असो, ज्या त्या क्षेत्रामध्ये उंचीवर गेलेला माणूस खालच्याचा कचरा करूनच मोठा होऊ पाहतो. हा मनाला झालेला रोग. बघा तुम्ही, प्रत्येक क्षेत्रामध्ये आजपर्यंत तेवढंच चालत आलं. त्याला काय येतं, याला काय, बरोबर असंच आहे, बाकी काहीच नाही. निंदा मत करीना किसी की, सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करीना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कबीरदास महाराजासारख्यांनी सांगितलं, निंदा मत करना किसी की. दाखला देताना कौरव आणि पांडवाचा दाखला दिला. 100 आहे कौरव, 5 आहे पांडव. पण महाराज समूह जादा झाला म्हणून दुसऱ्याचा कचरा करून मोठं होता आलं नाही कौरवाला. खानदान संपली. कारण देवाला इगो मान्य नाही, अहंकार देवाला पसंत नाही, दुसऱ्याचा कचरा करणं देवाला पसंत नाही. महाराज म्हणता हे सगळं मनावर डिपेंड आहे. मन चंगा तर काठोट में गंगा. ऐकलंय आपण कधीतरी? ऐकलंय. म्हणजे याचं कारणच असं आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना पहिल्यांदा मन कव्हर करता आलं पाहिजे, मनाला जिंकता आलं पाहिजे. म्हणून भगवंतानं अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलं, अर्जुना तुला जिंकायचं असेल, तुला माझ्या जवळ यायचं असेल, स्व अनुभूती घ्यायची असेल, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी. माझ्या भजनात प्रेम धर आणि मन मला देऊन टाक. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मनाला झालेला रोग देवातलं देवपण सुद्धा कळू देत नाही. म्हणून कौरव कृष्णाला कृष्ण म्हटले नाही, कौरव कृष्णाला कृष्ण म्हटले नाही, आणि राक्षस रामाला देव बोलले नाही. मनाला झालेला रोग आहे, लागलेलं कीड आहे. जगद्गुरु तुकोबा साधकाच्या जीवनामध्ये आज एवढं मोठं व्यंग हेच आहे. त्याला काय येतं आणि तो कसा पुढे, मी का मागे, माझं का असं उदो उदो होत नाही, मला का समाज उचलत नाही. महाराज म्हणले, बाबा इतका उतावीळ होऊ नको, त्याला लागतं ती दे ना अगोदर. आणि करुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वातोनिया, आपुल्या संचिता वातोनिया. आणि
लागतो आणि त्याचा संचिताचा समन्वय झाला पाहिजे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये तेच झालं. तुकोबरायांनी शब्दप्रयोग करत असताना बरं विही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालली पाऊले दरुशन झाले संतापाई. माझ्या जीवनामध्ये संचिताचा आणि माझ्या भाग्याचा सुयोग जोडला गेला आणि त्या दिवशी माझं जीवन बदललं. आमच्याही जीवनामध्ये परमार्थिक ट्रॅकवर चालत असताना हे विश्व बदललेलं आम्हाला कधी दिसेल? नंबरचा चष्मा लावून जवळचा आणि लांबचं दिसेल. कारण तो भिंग ती काच त्या पद्धतीनं असते. पण अंतरमनातलं हृदयातलं मनाचं पावित्र्य झालं का मग गाढवात देव दिसतो. देव झाले अवघे जने देवा, देव झाले अवघे जने देव झाले अवघे जने देव ज्या दिवशी तुमचं मन बदललं तेव्हा जग देव झालेलं दिसतं. नाथांना गाढवात देव दिसला, नामदेवरायला कुत्र्यात देव दिसला, माऊलीला रेड्यात देव दिसला. आम्हाला माणसात दिसना, सोडा माणसात हबहपत दिसना. काय लेवल खालवली आमची. आम्ही फक्त आकारानं बाह्य अवडंबर आहे आमचं. धोतर उपरणं नेहरू शर्ट कन अमुक दमुक तमुक पाहताना नजरा आमच्या बदलल्या नाही. मला वाटतं तुकोबरायाला हाच वीक पॉइंट दिसला असेल वारकऱ्यातला, म्हणून तर गाथा नावाच्या प्रकरणात या अभंगाला जागा दिली असा माझा अंदाज आहे. आणि तो कदाचित फोल ठरणारही नाही. आजपर्यंत या जगाच्या बाजारामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये पूर्ण बोधाला पोहोचलेली माणसं, ज्यांचं मन प्रभू परमात्म्याला अर्पण केलं, मन हे ईश्वर झालं, मन मोगरा झालं, त्याचा सुगंध 450 वर्ष उलटून गेली. तुकोबरायाचा तसाच आहे. 750 वर्ष उलटून गेली. माऊली ज्ञानोबरायाचा सुगंध तसाच आहे, नाथांचा सुगंध तसाच आहे. आमचा कीर्तना पुरता टिकत नाही, तेवढ्या पुरता सुद्धा नाही. त्याचं कारण उंची खालावली आमची. रोग मनाला झाला, कीड मनाला लागलं. आता त्याला कोणती मलमपट्टी केल्यावर ही कीड बाजूला जाईल? तुकोबरा म्हणतात आता जगातली औषधं फिकी पडली, मला तुझ्याकडून ते लागतं. म्हणून नर नारी बाळे अवघा नारायण. मला प्रत्येक ठिकाणचा भेद जीवनातला संपला पाहिजे. कारण भेदाभेद जीवन हे अमंगळ आहे. माझ्या जीवनामध्ये मला काय दिसलं पाहिजे? जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेद भेद प्रेम भेद भेद विष्णुमय
संप्रदायाची उंची टिकवून ठेवण्यासाठी, जग ब्रह्मांड भरलेलं पाहायचं असेल तर आचारसंहिता सांगितली संप्रदायातील लोकाला. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ, त्या कॅटेगरीत उतरण्यासाठी मन माझं दोषी ठरलं. त्या मनाला झालेला रोग आहे. दृढ माझे मन पायी राखावे बांधून, आले भागात हे करीतो तुझे नाव उच्चारितो. नर नारी बाळे अवघा नारायण, आणि ऐसे माझे मन करी देवा. हे देवा, हे मन शरीराचा राजा आहे. मन शरीराचा राजा आहे. अजून पुढे जाऊन सांगितलं, मन या शरीराला चहू बाजूला इंद्रिय जरी वाईट वाटत असतील, पण इंद्रियाची धावाधाव रविदास महाराज हे मन करवते सगळं. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं, या मन शरीराचा राजा आहे. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, मन हे या शरीराचा पाटीलकी करतय आणि हे नेहमी याला धोका देतं. म्हणून मनाजी पाटील देह गावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नेमाचा पाडील फाशी. म्हणून हे मन नारायणाकडे वळलं पाहिजे, परमार्थाकडे वळलं पाहिजे. माझ्या मनाला गो छंद, क्या बात आहे. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो मनाला असा छंद जर लागला ओंकार दादा, तर ते मन अन्य ठिकाणी उडी मारेल का हो? कसं मारेल? त्याला लगाम घालणारा प्रभू परमात्मा आहे, जगाचा सूत्रधार आहे. आणि तुकोबर आहे, हे मन त्याच्या ताब्यात देण्यासाठी तुकोबर आहे रिक्वेस्ट करतात प्रभू परमात्म्याला, देवा नर नारी बाळे अवघा नारायण. मला प्रत्येक ठिकाणी नारायण दिसला पाहिजे. मी अभंगाची मुद्दाम होऊन निवड केली ओंकार दादा. आज नरसिंह जयंती आहे. मला पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नारायणाकडे मन ओळल्याच्या नंतर त्याला अग्नी बाधत नाही, डोंगरावून कडेलोट केला तर तो मरत नाही, हत्तीच्या पायाखाली तुडवला तरी तो मरत नाही, होलिकेनं होलीत घेऊन बसली तरी तो जळत नाही. ही नारायण नामाची ताकद आहे. पण कधी? ज्या दिवशी माझ्या मनाला त्याचा छंद लागेल. काय गोड प्रमाण दिलं तुम्ही देवा, माझ्या मनाला तो छंद लागला पाहिजे. हे जगत मला बदललेलं दिसलं पाहिजे. आम्हाला माणसातला माणूस बदललेला दिसत नाही. नावापुढं पायरीवर डिग्री आहे आमच्या. आम्ही दिसायला वारकरी आहोत, वागण्यात सैतान आहे. कधी बदल होईल? तुकोबरायला हाच वीक पॉइंट वाटला. आणि तुकोबरायने बघितलं, जोपर्यंत आम्हाला या सृष्टीतला माणूस बदललेला दिसत नाही, जोपर्यंत या सृष्टीतल्या प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व आमच्या हृदय पटलावर जागा करत नाही, जोपर्यंत दोष दिसतो, मग चाहे त्याची गाथा मुखोद्गत असू द्या, त्याचं भागवत पूर्ण पाठ असू द्या, महाभारताचा अभ्यास असू द्या, 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत असू द्या, भगवंत त्याला स्वीकारणार नाही जोपर्यंत दृष्टी बदलत नाही. म्हणून दृष्टी तशी सृष्टी. म्हणून आतून बदललं पाहिजे, बाहेरून देखणेपणा नको. आतला देखणेपणा तुकोबरायला अभिप्रीत आहे. आणि तुकोबरंतात परमार्थिक वाटेवर चालत असताना या बारक्या लेकरामध्ये नारायण पाहायचं आहे. माझ्या माता भगिनीत, माता माऊल्यात नारायण पाहायचं आहे. माझ्या बापाच्या वयाची ज्येष्ठ पुरुष यांच्यात मला नारायण पाहायचं आहे. त्यांची निंदा नालस्ती करायची नाही. सर्व भूती पाहे एक वासुदेव, सर्व भूती पाहे एक वासुदेव.
देव, तो संतनिका, तो हाडाचा, तो खरा, बाकी पांघरून घेतलंय आणि दुकानदाऱ्या चालल्या, यापेक्षा शब्द नाही माझ्याकडं. काय त्याच्यासाठी फक्त आणि फक्त, म्हणून जोपर्यंत मन बदलत नाही तोपर्यंत आपल्या नजरेमध्ये देव भेटला तरी त्याच्या नावानं बोट मोडल्याशिवाय राहणार नाही. महाराज सोडा. म्हणून चांगली चांगली माणसं, नावारूपाला आलेली माणसं निंदा नालस्ती करून मोठे व्हायला पाहतात. तो काय संस्थेत आहे का? त्याचा हरिपाठच पाठ नाही, त्याला तर तालास्वराचं ज्ञानही नाही. अरे टपरी जोरात चालू आहे, होलसेल बंद पडले, का जळतोय? कशासाठी चाललंय हे सगळं? तर त्याचं कारणच ते आहे, जोपर्यंत आपण आतून बदलत नाही तोपर्यंत गाढवात देव दिसत नाही. तोपर्यंत समाजात नर नारी ना बाळे अवघा नारायण, आईशे माझे मन करी देवा. तुकोबर म्हणतात परमार्थ सिद्धीच गेला. आणि तुकोबरायला प्रभू परमात्म्यानं साधना पाहून, तप पाहून, नम्रता पाहून महाराज देवानं होकार दिला. तुकोबराय दिलं 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 दिलं, अजून बोला बोला बोला, काय पाहिजे म्हणले पुढच्या चरणाकडे जा. न हे काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, 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 न हे काम क्रोध
एका हुनी बळी रे. बस महाराज, तुमच्या याच कला गुणानं जो कधी भजनात नाही त्याच्याही मनावर अधिराज्य केलंय. काय सरस्वती आहे तुमच्या जिभेवर, अखंड तिचा वास कायम असावा आणि तुमच्या जिभेवरची सरस्वतीचा आस्वाद आमच्यासारख्या पामराला घेता यावा. बस प्रभू चरणी प्रार्थना. महाराज म्हणतात, नयो काम, नयो क्रोध, नयो दोष, नयो निंदा. मग गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे. महाराज नारायण नामानं प्रल्हादाचा उद्धार झाला. भगवंतानं नरसिंह अवतार म्हणून जन्माला आले. तो दिवस आजचाच आहे. जगद्गुरु तुका म्हणतात, काम नको का नको. मी प्रास्ताविकात बोललो ओंकार दादा. काम यशो क्रोध यशो रजो गुण समद भवा. कामाची कोतवाल येणे नागविले बहुताती. कामाची कोतवाल नागविले बहुताती. हरिहराची अब्रू घेतो भैराईची. हरिहराची अब्रू घेतो भैराईची. जमदग्नी दुर्वासनाडिले महान महान ऋषी. जमदग्नी दुर्वासनाडिले महान ऋषी. वा. काम नावाचा विकार चांगल्या चांगल्याला नाडलंय त्यानं. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. मारी शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. यमदंडाची दाखवणारा विनाशेले. तो केवळ पंचानन यरकामध्ये. तो केवळ पंचानन यरकामध्ये. केवळ पंचानन यरकामध्ये. केवळ पंचानन यरकामध्ये. खरंच हे लेकरांसाठी टाळी वाजवा एकदा. काय महाराज, खरंच दीपक दादा, तुमच्या कलागुणाचं कौतुकच केलं पाहिजे. केलंच पाहिजे. हे सगळं करताना जिथली तिथंच आहे, ताला स्वरात आहे. अजून पुढे जाऊन सांगू, चांगल्या चांगल्याच्या मनावर अधिराज्य करतात. आता तुम्हाला दसऱ्यानंतर नारळ फोडून वाट पाहावी लागणार नाही दुसऱ्या कलागुणाची. सगळं आपल्याकडे आहे, फक्त ते केलं पाहिजे, दिलं पाहिजे, ते देता आलं पाहिजे. फार गोड आहे. धडक मारली शंकरा कामाजी कोतवालानं. काम नावाच्या विकारानं मोठमोठ्याला, नारदाला नाही सोडलं. महाराजांनी फार मोठी लिस्ट सांगितली, काटा नौकडं गेला. मला इथपर्यंत जायचं होतं. जमत अग्नी अमुक दमुक तमुक. चला, 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र, त्याला सुद्धा नाही सोडलं. विश्वामित्र तपया खानी आणि कुत्रा होऊन हिंडे वनी. म्हणून देवा नको बाबा, माझ्या जीवनामध्ये काम नको, क्रोध नको. मग गोविंद गोविंद मनाचा छंद लागला पाहिजे. मग काय होतं? काया कृष्ण रूप होते, गोविंद रूप होते. ऐकू ना तुमच्याकडून, म्हणा गोविंद 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 हा. गोविंद 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 हा. लागली
गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया या वृत्तीवर आरूढ होण्यासाठी नयो काम नयो क्रोध नयो दोष नयो निंदा त्याच्यासाठी हे सगळं करायला हे नको तेव्हा हे जमतं तुकोबरा काय हवन काय नको हे देवाच्या समोर बोलतात देवा माझ्या जीवनामध्ये काम नको क्रोध नको कोणाकोणाच्या जीवनामध्ये कामानं क्रोधानं कोणाकोणाला पछाडलं नारद सुद्धा सुटला नाही काम नावाचा विकार जागृत झाला आणि नारदाची नारदी झाली सगळे दृष्टांत इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी इंद्र चंद्र को क्या भया सबको मालूम है नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाती नारद की तो भई नारद ऐसी नौबत गाती नारद की तो भई नारद ऐसी नौबत गाती नारद की तो भई सुन ले झटका पाएगा तुम्हारा परमार्थ सबका असा झटका चालल्यावर कोणाला वाटेल नऊला संपव हा चटका लागला खरंच चटका लागला ओंकार दादा तुमच्यामुळे हे सगळं तर माझे तिसऱ्या चरणातच अर्धे उठून गेले असते तुम्ही नसते तर बरं आहे पेड्याच्या संगतीत गेली का रद्दी सुद्धा काही भावात विकते हे ध्यानात आलं माझ्या आत्ता काय तेवढ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पुनगुन लागला बाकी काय महाराज म्हणतात तो तडाखा विचित्र आहे इंद्र चंद्र महेंद्र आतापर्यंत रथी मारती कामानं पछाडले तुकोबराय म्हटली परमार्थात जर प्रतिबंध असतील त्याचं साकडं तुम्ही माझ्यावर टाकत असाल सोडा माझ्यावर अजून काय लागतं बोला 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 असावे मी सदा विषयी विरक्त असावे मी सदा विषयी विरक्त विजयी विरक्त आता विजयी विरक्त असावे मी सदा विषयी विरक्त असावे मी विजयी विरक्त असावे मी सदा कदा कदा नाही सदा विषयी विरक्त विषय किती कैलास महाराज 5 शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय सांगितले आणि या पंच विषयानं आतापर्यंत मोठमोठ्यांचा घात केला यादी दिवाळखोरीत निघाली तुकोबन म्हणतात हे प्रभू मला यापासून अलिप्त ठेव बाबा असावे मी सदा
विषयी विरक्त, काया वाचा चित्त तुझे पायी सर्वांगानं मी तुझ्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांगानं. आता कुठल्याही प्रकारचं निसंकोचपणे जर माझ्या जीवनातले विषय गेले, काम गेला, क्रोध गेला, मद गेला, मत्सर गेला, निंदा नालस्ती गेली, उरला फक्त हरी, उरला फक्त देव. आणि मग एकदा जीवन देव स्वरूप झालं का सगळं ब्रह्मांड विठ्ठल जळीस्थळी भरला या वृत्तीनं अंतकरणामध्ये त्याची तयारी होते. आणि मग शिबिर संपलं तरी, सप्ताह संपला तरी तो आपोआप न सांगता हेच करतो, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी दे विठोबा रखुमाई, हरी दे हरी दे हरी दे यथावकाश धावत्या वेगात अभंगाचा शब्दशा भाव आपल्या समोर ठेवला महाराज. अभंगाचा अर्थ असाच असल असं नाही. माझ्या कुवतीप्रमाणे सद्गुरु कृपेनं, मात्या पित्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं जी एनर्जी मिळाली ते सगळं तुमचं आहे, माझं काही नाही. सेवके करावे सांगितले काम या न्यायानं पवित्र दर्शनाची संधी मला माझ्याच परिवारातील डोकळे परिवाराच्या माध्यमातून श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेच्या शिबिर सांगतेच्या निमित्तानं ही कलशपूर्व सेवा गुंफत असताना अभंग तुकोबरायचा गायला. अभंगातला मतीत अर्थ अजूनही गोड आणि खोल आहे, पण सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करताना या ठिकाणी महाराष्ट्रातील गायनाची बुलंद तोप ओंकार दादा, कैलास महाराज पवार, आदरणीय हरिभक्तीपरायण रविदास महाराज जगदाळे, प्रातस्मरणीय आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे यज्ञेश महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दीनानाथ महाराज,
सर्व पंचक्रोशीतील वैष्णव वारकरी गुणीजन, सुरुवातीला ह्या सगळ्या गुणीजनांचा उल्लेख करताना आदरणीय विठ्ठल महाराज आणि आपले सोमनाथ महाराज माझ्या नजरेतून सुटले होते असं मला वाटतं. त्यांनाही वंदन करतो. म्हणून अशी सर्वजण आपण या ठिकाणी कायमच या ठिकाणी आमच्या दीपक महाराजांना प्रेमानं एक सहकार्य शब्द सुमनाचा आपला असावं आणि निश्चितच त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेला दिशा देत असताना आपलं शब्द सुमनाचं मोलाचं सहकार्य आमच्या या परिवारासाठी पूरक आहे. आणि ते तुम्ही कायमस्वरूपी ओंकार महाराज, कैलास महाराज, रविदादा आपण सगळेजण ज्या ज्या वेळेस हाक मारेल त्या वेळेस द्याल असा मी आशावाद व्यक्त करतो. आणि ती आशा तुम्हीच पूर्ण करणार आहे. रडत्याचे आसू पुसायला आणि गळ्यात गळा घालून रडायला आम्हाला दुसरी जागाच कुठे तुम्ही सोडून. म्हणून अशा तुमच्या कलागुणाची वृद्धी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भगवान करो. आपल्याला योग्य पद्धतीनं जाणकार श्रोत्यांकडून दाद मिळते आहे, त्याच्यात अधिकाधिक वृद्धी व्हावी अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरायाच्या चरणी, संत श्रेष्ठ गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी या भावना व्यक्त करतो. आणि आपल्या वारकरी शिक्षण संस्थेला सगळ्यांच्या वतीनं गोड गोड शुभेच्छा देतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, आणि ही संत मंडळी सुखी असो. म्हणून आपण सर्वांवती या ठिकाणी महाराजांच्या पवित्र कार्याला गोड गोड शुभेच्छा देणार आहोत. या ठिकाणी बेटाचे परंपरेचे पायिक उत्तराधिकारी महाराजांचं उद्या या ठिकाणी कीर्तनही आहे, पुढील सूत्रसंचलन होणार आहे. तत्पूर्वी ज्यांची भैरवी ऐकण्यासाठी चातकाप्रमाणे आपण आतुर झालात, तुमच्या कानाला आणि मनाला ज्या कलागुणाची भूक लागली, ती भैरवी आदरणीय हरिभक्तीपरायण या महाराज मंडळीच्या मुखातून तुम्ही सुचवाल त्यांच्याकडून. मला तुम्ही सगळी सारखीच आहे म्हणून मी नाही नाव उल्लेख करणार, पण तुम्हाला जमेल तसं तिघची तिघ अगदी नोटेशन गाऊन सगळ्यांना खुश कराल शेवटचं चरण गाऊन. पूर्वी मनोरथ करोनी पूर्वी
अवघा गोविंद जगद्गुरु तुकोबंता करून या साह्य पूर्वी मनोरथ आणि व्हावे कृपावंत तुका म्हणे. कीर्तन माझं थोडंसं लांबट झालं आपल्या कलागुणाचा आविष्कार आणि तो आनंद घेत असताना, म्हणून जवळजवळ अर्धा तास तुमच्या वेळेत अतिक्रमण झालं, क्षमा मागतो. या ठिकाणी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैकुंठवासी स्वर्गीय या भूमीचे भूमिपुत्र, येवला तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायातील एक पैलू प्रकाशजी महाराज पोटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त दिनांक 28/5 ते 31/5 नामांकित कीर्तन या ठिकाणी होणार आहे. पहिला दिवस आहे दीनानाथ महाराज सावंत, रामेश्वर महाराज मगर, गंगाराम महाराज राऊत आणि उमेशजी महाराज दसरथे या संपूर्ण कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ही या ग्रामस्थांकडून आणि विशेषतः आमच्या महाराजां मंडळीकडून, वारकऱ्यांकडून, तांदळवाडी भजनी मंडळाकडून, अनकुटे भजनी मंडळाकडून आपल्याला सर्वांना प्रार्थना आणि सूचना याचा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंचक्रोशीमध्ये हा संदेश द्यायचा आहे. आणि एक सुखद बातमी, सुखकर आनंदाची बातमी, ती म्हणजे ज्यांचा सुमधुर आवाज आपण इतक्या दिवस मोबाईल यूट्यूब चॅनलला इतर ठिकाणी ऐकला, आज प्रत्यक्ष ज्या गुणीजनांचं दर्शन दीपक भाऊंनी घडवून आणलं,
पहिल्यांदा आपण दीपक भाऊंच्या या कार्यासाठी एकदा जोरानं टाळी वाजवा. आणि ज्या प्रतीक्षणाची आनंदाची वार्ता मला तुमच्यासमोर मांडायची आहे, पांडुरंग परमात्म्याला मागायचं आहे, ते भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व, स्वर अलंकार कैलासजी महाराज पवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तो काल झाला, सांगतो ना मी. पण चांगल्या माणसांचा प्रत्येक दिन, दिवस, तास, क्षण हा प्रति आनंद व्यक्त करणारा असतो. म्हणून तुमच्या प्रभागात, पूर्व पट्ट्यात, बीड परगण्यात, जालना परभणीत तुम्ही साजरा केलाच, पण आमची ही गरिबाची सेवा गोड करून घेण्यासाठी महाराजांना मी विनंती करतो, आपण स्थानापन्न व्हावं या ठिकाणी. आणि सगळ्यांकडून आपण महाराजांना गोड गोड शुभेच्छा या ठिकाणी आपण व्यक्त करणार आहोत. शनेश्वर जयंती उत्सव सोहळा क्षेत्र अनकुटे या ठिकाणी शनेश्वर कथा ज्यांच्या मुखारविंदातून होणार आहे ते आपल्या येवला तालुक्याचं, नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय दिगंबरजी महाराज किरकाडे. त्याचप्रमाणे दिनांक 3-6 ते 6-6 पर्यंत या ठिकाणी आदरणीय उमेशजी महाराज दसरथे, सुनील महाराज झांबरे, अनिल महाराज पाटील बार्शीकर आणि बाळू महाराज गिरगावकर अशा नामांकित वक्त्यांची कीर्तन या ठिकाणी होणार आहे. भगवान शनेश्वराच्या दर्शनाची आणि त्या कार्यक्रमाची आपण सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावून उपस्थिती दर्शवायची आहे आणि शनेश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे. सूचना संपली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी बोली नाही उच्चारेला अधिकारणी आपुला कराचा महापर तुका म्हणे ज्ञानेश्वराचा पराभय देव तुकाराम तुकाराम कैलास महाराज या. आदरणीय श्री हरिभक्त या छोट्याशा श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आपला अभिष्ट चिंतन सोहळा आपण साजरा करतोय. फक्त जागा 2 मिनिटं कोणी सोडू नका, कोणी जागेवर उठू नका अशी आपल्याला विनंती करतो. या सर्व या आदरणीय श्री हरिभक्त ओंकार महाराज जगताप यांना विनंती करतो आपण अकल्पाविषयी व्हायचं आहे छोटंसं म्हणावं आणि सर्वांच्या अपेक्षा जागा सोडू नका. कुंडली कवरधारी विठ्ठल माझिया सकला हरीच्या दासा माझिया सकला हरीच्या दासा आकल्प आयुष पावे या तुला आकल्प आयुष पावे या तुला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम